जुनी धामणी परिसरातील महावीर कॉलनीत सन 2019 साली एकाचा खून करून पसार झालेल्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केलं. आष्टा बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. गोपाळ संगाप्पा पुजारी, वय वर्ष 29, राहणार रेवनाळ, तालुका जत, सध्या राहणार कामगार चौक, कराड, जिल्हा सातारा असे आरोपीचे नाव आहे. ग्रुपच्या वर्चस्व वादातून सांगलीतील महावीर कॉलनी दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी रात्री 9:15 सुमारास महेश नाईक याचा चाकूने वार करून खून करण्यात आला होता. यावेळी गणेश बबलादी हा गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी 15 जणांवर आरोप निश्चिती केली होती. त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र गोपाळ पुजारी हा गुन्हा घडल्यापासून पसार होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना गोपाळ पुजारी हा आष्टा बस स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्याला ताब्यात घेतलं आणि विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, विश्रामबाग.